राजसाहेबांची सत्ता होती तेव्हा पण तिकडे कुंभमेळा झालेला आणि आम्ही तिकडे उत्तम प्रकारे साधू संतांची काळजी घेऊन तिकडे सुरळीत पार पाडलेला तो. एकही झाड तुटलं नव्हतं. त्याच्यामुळे मला वाटतं की जर इच्छाशक्ती असेल तर आपण हे करू शकतो. आणि जर इच्छाशक्ती नसेल, जर तुम्हाला कोणाच्या तरी घशात घालायची असेल ती जमीन कुंभमेळा झाल्यावर, तर मला वाटतं काय होतं हे तुमच्या समोर आहे. मला वाटतं हे 5 ते 7 हजार झाडं जे रस्त्यावरची पण कापतायत रस्ता मोठा करायला, कशासाठी? आपण 500 किलोमीटरचे रस्ते उत्तम केले, मध्ये झाड असेल तर त्याच्या भोवती रस्ते बांधले, पण उत्तम एक खड्डा नाही पडला पावसाळ्यात. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की करायची असेल आणि इच्छाशक्ती असेल तर होऊ शकतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की जे काय करतायत तुम्ही ट्रान्सपरन्सी पारदर्शकतेने करा, समितीमध्ये आमच्या लोकांना घेऊन करा आणि त्या समितीमध्ये मी पण असणार. ठीक आहे. आज या ठिकाणी 115 दिवस जे रोज आंदोलन, काय प्रकार आहे तुमचा एकमेकांवर विश्वास नाही? विश्वासाचा भाग नाहीये. त्यांनी असं सांगितलं होतं की 7 नावं द्या, तर 7 नावं आमच्यामध्ये 7 नावं करण्यासाठी आमची एवढी कमी संख्या नाहीये, आमची संख्या जास्त आहे. आमच्यामध्ये पर्यावरणप्रेमी असल्यामुळे आमच्यामध्ये पर्यावरणाने काम करणारे लोक जास्त आहे. आम्ही 7 नावं तुम्हाला फक्त देऊ शकत नाही, आमच्याकडे जास्त नावं आहेत. आम्ही त्याला की आम्हाला 12-15 नावं, आम्ही 12-15 नावं देऊ, आम्ही 7 नावं देऊ शकत नाही. कारण की ही कुठली समिती ही काय एखाद्या पक्षासाठी किंवा तुमच्या एखाद्या एरियासाठी नाहीये. ही पूर्ण नाशिकच्या पर्यावरण आणि तपोवन हा जो आपला नाशिककरांची जी आस्था आहे, आपला जो कुंभमेळा दृष्टीने जे महत्वाचा विषय त्या ठिकाणी आपण ही समिती बनवतोय. तर या ठिकाणी आम्हाला नावं देताना 7 नावं आम्ही देऊ शकणार नाही. त्या विषयी आमचं भांडण होतं. आम्ही 12-15 नावं देऊ. महापौर मॅडमने ते ऍग्री केलेलं आहे की चालतील, पण तुम्ही आज द्या, आम्ही पुढच्या 2 दिवसात त्याच्याबद्दल मिटिंग घेऊ. आजचा जो